करताना पाहायला मिळतात आणि विजय यांचा विचार केला तर आक्रमण आहे या खेळाडूकडे डेफिनेटली चर्चा केली आक्रमण आहे स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर आक्रमण केलंय परंतु पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी विजयी षटकार पहा विजयच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ज्या प्रकारे विजय यांच्या बॅटमधून संघासाठी एक विजयात्मक प्रोत्साहन देणारा फटका पाहायला मिळालाय 6 धावांसाठी येतोय षटकार जबरदस्त अगदी सुरेख फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते जिथे गोलंदाज सुहास यांच्यावरती प्रहार चढवले बॅटरच्या माध्यमातून नाव आहे विजय पुन्हा एकदा सज्ज आहेत धावसंख्या अगदी 28च्या घरामध्ये यावेळी पाहायला मिळते बॉलर निघालेत यावेळी पहा दिशाहीन गोलंदाजी थोडासा खराब चेंडू 2 धावा अर्जित केल्या जातील धावफलकावरती वाईट +1 टोटल धावसंख्या 30 यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न चांगला बॉल हातात आलाय बॉलर पहा चर्चा करावी लागेल गोलंदाजाची एक मोठा फटका आल्यानंतर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे जिथे फलंदाज विजय आक्रमक होताना पाहायला मिळाले होते सुशांत भिसे कुठेतरी थोडंसं बॅकफूट वरती आहेत आणि विकेट देखील गमावून बसलेत स्वतःची जिथे धावसंख्या 30च्या घरामध्ये आता सध्या पाहायला मिळते आतापर्यंत विचार केला तर 2.4चा खेळ संपलाय अजूनही पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न चांगला बॉल पाहायला मिळतोय अगदी गणेशवाडी ए संघ आपण पाहिलं तर पहिली मॅच कुठेतरी पराभूत ठरल्यानंतर मात्र गणेशवाडी बी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी साजन हिनुकले आणि राजू आपा हिनुकले आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये हे प्रोत्साहन आहे हा कॉन्फिडन्स देण्याचा एक वेगळा भाग ठरू शकतोय गणेशवाडी संघासाठी आणि तीच कामगिरी परंतु यावेळी वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा आणखी एक अवांतर धाव बॉलर निघालेत पुन्हा एकदा यावेळी पहा आक्रमण केलंय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतायत राजू आपा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फॉलो थ्रू मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी यावेळी फलंदाज होतील बाद जिथे विजय आणखीन एक विकेट चालली आहे माघारी अगदी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ देखील या बॉलच्या मदतीने समाप्त होतोय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष देण्यात आलंय 18 बॉल आहेत आणि खेळ करायचा आहे 33 धावांचा टीम गणेशवाडी बी संघाला चला तारुक संघ आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्या गणेशवाडी बी संघ आपण देखील चला स्पीडअप घ्या आणि ब्रेक मध्ये आपण टॉस घेतोय जिथे नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते एलगाव विपक्ष घराळवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या विनंती असेल घराळवाडी संघ नाना आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय का आपण चला कोऑपरेट करा या प्लीज विनंती असेल घराळवाडी टीम कुठे आहात चला घराळवाडी टीम घराळवाडी तुमच्यासाठी शेवटचा कॉल असेल येळगाव संघ कर्णधार अवेलेबल आहेत घराळवाडीचा कोणी प्रतिनिधी आहे का इकडे घराळवाडी संघ आमचा जर आवाज जात असेल तर नाणेफेकीसाठी या प्लीज जा लवकर घराळवाडी प्लीज या थोडंसं नाना पटकन या आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेचच टॉस केला जातोय जिथे खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅच लगेचच आपल्या भेटीला येते जिथे एलगाव विपक्ष घराळवाडी दोन्ही संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतील नाना चला थोडंसं स्पीडअप घ्या चला सहकार्य करा पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉस लगेचच होणं फार गरजेचं असणार आहे तर दरम्यान मॅच लगेचच आपण पाहतोय सध्याची मॅच तारुक विपक्ष गणेशवाडी बी अगदी बॅटिंग केली आहे तारुक संघाने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं गणेशवाडी बी संघाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 32च्या घरामध्ये पाहायला मिळाली आहे आणि 33 धावांचं लक्ष देण्यात आले गणेशवाडी बी संघाला आणि तारुक संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे तारुक संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटर देखील यायचं आहे गणेशवाडी बी संघ तर दरम्यान आपण व्यासपीठावरती टॉस घेतोय जिथे घराळवाडी विपक्ष येळगाव या दोन टीमच्या दरम्यान मात्र मॅच आहे
चला आपण मॅचच्या दिशेने बोलतोय, जिथे सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. सूरज आणि राज ही सलामीवीर जोडी मात्र तब्बल 18 बॉल आणि बनवायच्या आहेत 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहेत सलामीवीर जोडी. आणि बॉलर देखील सज्ज आहेत. नाव आहे विजय. नावातच विजय आहे, परंतु संघाला देखील विजय मिळवून देणं फार गरजेचं राहील, कारण 18 बॉल 33 समीकरण आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी सुशांत विशेनी जबाबदारी दिली आहे. बॉलर आहेत विजय. अगदी बॅटिंग चांगली केली आहे विजय यांनी. आक्रमक 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाले. आणि आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी. नक्कीच यानंतरचा सामना होणार आहे एडगाव विपक्ष गराळवाडी. टॉस जिंकलाय एडगाव संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. थोडासा कॉल चुकलाय, माफ करा. एडगाव विपक्ष गराळवाडी मॅच आहे. टॉस जिंकलाय एडगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी गराळवाडी संघाला आमंत्रित केले. वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. बॉलर आहेत विजय. स्ट्राईक वरती बॅटर देखील सज्ज आहेत. अगदी 18 बॉल 33 पाठलाग करण्यासाठी सूरज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती राज. आणि पहिलं षटक महत्वपूर्ण षटक, अगदी जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी विजय. बॅटिंग देखील दमदार पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल, कारण आजची स्पर्धा जबरदस्त आयोजन पाहतोय. बुरबुशी 11 बुरबुशी या संघाच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे. संपूर्ण बुरबुशी गावचे खेळाडू आहेत, ग्रामस्थ आहेत, सर्व मान्यवर आज पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी. परंतु तदरम्यान मात्र आज मॅच क्रमांक 4 पाहतोय आणि अगदी इनिंग क्रमांक 2 चा खेळ चालू आहे सध्या. इथे सेकंड इनिंग. बॉलर विजय सज्ज आहेत. चला मॅचला सुरू करून घ्या पंच. बॉलर निघालेत. नाव आहे विजय. स्ट्राईक वरती सूरज. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगवान बॉल. अगदी पाऊस नाहीये. विकेट अगदी आपण पाहिलं तर पावसामुळे ओलसर असते आणि बॉल अगदी स्पीड होऊन खूपच वेगाने येत असतात, परंतु यावेळी पाऊस नाही आहे आणि चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गोलंदाज विजय. स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज आहेत सूरज. अभ्या. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकाची जबाबदारी माझ्याकडे का दिली आहे असं स्पष्ट उदाहरण. नाव आहे विजय. पहिले 2 बॉल डॉट पद्धतीचे आले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाज सूरजला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पहिले 2 बॉल डॉट पद्धतीचे. तदनंतर मात्र बॅटर देखील थांबणार नाहीये. तब्बल 18 बॉल 33 पाठलाग करायचा आहे आणि 2 बॉल झालेत. 16 बॉल 33 समीकरण. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगवान बॉल आता आलाय. नाव आहे विजय. पहा काय गोलंदाजी करतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे नजर वळवली तर अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तारुक संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. पहिले 3 बॉल डॉट पद्धतीचे. चांगली गोलंदाजी आणि ही सुरुवात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून केलेली चांगली गोलंदाजी. आक्रमण करणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक बॉल वरती प्रहार चढवला जाईल का. यावेळी पहा 3 बॉल डॉट आल्यानंतर बॉलला पाहिलंय आणि उडवलाय धमाका. येतोय 6 धावांसाठी. बॅटर सूरजच्या बॅटमधून खन 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 खणीत षटकार. आक्रमण केलंय. यावेळी पहा बॉल टप्पा पडला. पाहिलं बॉलला अगदी बॅटचा फ्लो समजला गोलंदाजाला, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण जडवलं आणि 6 धावांसाठी षटकार पाठवलाय. चांगला फटका. 6 ने सुरुवात केली आहे संघाला. श्री गणेशा दिलाय, जिथे 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक बॉल वरती आक्रमण पाहायला मिळणार का, जिथे सूरज यावेळी आक्रमक होताना पाहायला मिळाले. षटकार आलाय जरूर नक्कीच. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. यावेळी पहा शपल होऊन समोरच्या दिशेने फटका केला आहे. थोडस गवत असल्यामुळे बॉल थोडासा ब्रेक घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय. थांबवलंय. यावेळी रोखलंय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी आज मात्र तारुक संघाकडून सुधीर आपली साथ या टीमला देताना पाहायला मिळत आहेत. बॉलर सज्ज आहेत. पुन्हा एकदा विजय. आतापर्यंत
5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम बॉल असेल या षटकातील. व्हेरिएशन यावेळी पाहायला मिळालंय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय बॉल. चांगला चेंडू. नाव आहे विजय. अगदी ज्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून वैयक्तिक त्यांच्या बॅटिंगच्या धावा आपण पाहिलं तर 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. 15 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्या त्यांच्या बॅटमधून. अगदी सुशांत नंतर मात्र चांगली खेळी पाहायला मिळाली आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली. तब्बल 1 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 8 धावा. 8 ऑन दी स्कोर कार्ड. जाऊयात. बॉलर आहे सुशांत बिसे. पहिला बॉल यावेळी पहा. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतोय. बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन लँड टू ट्रॅव्हल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहा जिथे फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती सुशांत बिसे यांच्या अगेन्स्ट खेळत असताना राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला खेळ करावा लागणार आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 10च्या घरामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतीये. पहिली मॅच अगदी मनातून जात नाहीये ज्या प्रकारे कुसूर संघ आणि जबरदस्त खेळ राहिला होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत ठरले आणि तदनंतर मात्र ही मॅच आपण पाहतोय. यावेळी पंचांचा इशारा येतोय. चांगला फटका सजवलाय जिथे आक्रमण पाहायला मिळालंय 4 धावांसाठी. फलंदाज राज आता मात्र सुशांत याच्यावरती आक्रमण चढवलंय. चांगला फटका होता. ताकद थोडीशी कमी पडली आणि गॅप होता तिथे फिल्डर नव्हते. बॉल चाललाय 4 धावांसाठी. अनसाईडच्या दिशेने चौकार मिळालाय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल 14च्या घरामध्ये. अगदी राज ज्या प्रकारे बॅटिंग करतायत संघाला ही गरज आहे, या फटक्यांची गरज आहे आणि त्याच प्रकारचं आक्रमण पाहायला मिळत आहे जिथे नॉन स्ट्राईक वरती सूरज अगदी सूरजच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु राज देखील थांबणार नाहीयेत कारण वार होत आहे तर पलटवार देखील करावे लागणार आहे आणि त्याच प्रकारचा खेळ राजच्या माध्यमातून. यावेळी पहा वेग वाढवलाय गोलंदाजाने. वेग 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 आणि भन्नाट वेग. डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी आहे की काय, परंतु पंच आमच्यापर्यंत कळवत आहे तिथे फलंदाज बाद आहेत. यावेळी पाहायला गेलं तर बॉल सोडून दिला आणि एसटी वरती बॉल लागला आणि फलंदाज इथे आहेत बाद जिथे राज बॅक टू दी पॅव्हलियन. यावेळी पहा आक्रमण केले. चांगला फटका आहे फलंदाजाच्या माध्यमातून जिथे सुभाष आपल्याला पाहायला मिळत नवीन फलंदाज. पहा अगदी ज्या प्रकारे आल्यानंतर फटका सजवला आणि चांगली टोटल आपण पाहिलं तर फटका खेळून 3 धावा रनिंगच्या स्वरूपात त्यांनी घेतलेल्या आहेत. सुहास का सुभाष? सुहास आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा नक्कीच येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 17च्या घरामध्ये. अगदी 33 धावांचा पाठलाग करायचा आहे गणेशवाडी बी संघाला आणि चुका होताना पाहायला मिळत आहेत तारुक संघाच्या जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा, 2 धावा आहे तिथे 3 धावा खर्च केल्या जात आहेत आणि ही एक धाव या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. सुशांत बिसे अगदी 1 बॉल 1.4चा खेळ संपलाय.
धावसंख्या 17च्या घरामध्ये पाहायला मिळते. सूरज आक्रमण करावं लागेल. बॉलर सज्ज आहेत सुशांत भिसे. यावेळी पहा आडव्या बॅटने जबरदस्त फटका गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत होते चुकी. बॉल चाललाय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आडव्या बॅटने खेळलेला फटका. अगदी सुशांत भिसे याच्यावरती आक्रमण जडवलंय. राऊंड विकेट गोलंदाजी करत होते तर नंतर ओव्हर द विकेट करून यावेळी पहा साईड बदलली परंतु बॅटरचा रिझल्ट बदललेला नाहीये. आक्रमण पाहायला मिळत आहे तिथे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सूरज आणि ह्या फटक्यांची गरज आहे खरं तर गणेशवाडी बी संघाला. आणि त्याच प्रकारचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉल वरती प्रहार चढवले जातील का? धावसंख्या आहे 21. पहा कुठेतरी 21 धावा दाबलकावरती आता पाहायला मिळत आहेत. उर्वरित आता समीकरणाचा विचार केला तर अगदी 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावा बनवायच्या आहेत गणेशवाडी बी संघाला. यावेळी पहा फसवलाय परंतु बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत आहे. 2 षटक होत आहेत समाप्त या बॉलच्या मदतीने. जिथे 2 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या 22च्या घरामध्ये लॉस ऑफ 1 विकेट. जिथे आता मात्र उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल 11चं समीकरण. जाऊयात आता मात्र अंतिम षटक आहे. महत्वपूर्ण षटक. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मधील आणि हे 6 बॉल आपल्याला रिझल्ट सांगून देणार आहेत. जिथे तारुक विपक्ष जी मॅच सध्या आपण पाहतोय गणेशवाडी बी संघासोबत जिथे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल बनवायचे आहेत. 11 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज आहेत सुहास. नॉन स्ट्राईक वरती सूरज. गोलंदाजीच्या रनवे वरती बॉलर नेम कळवायचा आहे. जशी नंबर 99 आपण कळवा थोडस. बॉलर नेम रतन. ओके. जर्सी नंबर 01 आपण पाहतोय. बॉलर नेम आहे रतन. 6 बॉल 11 बनवायचे आहेत. बॉलर निघालेत पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेट करून. राईट आर्म स्ट्राईक वरती बॅटर. यावेळी पहा आक्रमण केलंय जिथे सुहास. नो मॅन लँड चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो या बॉल वरती आणि वेगाने घेतली गेली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्याचा होता परंतु थांबवलाय. 2 धावा येत आहेत धावफलकावरती. अगदी समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलते. 5-9चं समीकरण आता येऊन टिपलंय. 5 बॉल 9चं समीकरण. एखादा मोठा फटका किंवा गोलंदाज अगदी रतन यांचा विचार केला तर अनुभवी लिजंड खेळाडू आहेत संघाचे. आपल्या तारुक संघाचे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल 9चं समीकरण. पहा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. हा अनुभव आहे कारण बॅटरची रेंज त्यांनी पाहिली आहे. पहिले 2 षटक आणि यावेळी पहिला बॉल केलाय. 2 धावा आलेत. 5 बॉल आणि बनवायचे आहेत आता 9 धावा. यावेळी पहा वेगवान बॉल होता परंतु क्षेत्ररक्षक जिथे यष्टीरक्षक आम्हाला पाहायला मिळाले परंतु पंच कळवत आहेत वाईट बॉल आहे. खूपच आउटसाइड ऑफ स्टंप वरून बॉल आलाय. खराब चेंडू यावेळी पाहायला मिळालाय आणि आणखीन 1 धाव धावफलकावरती अतिरिक्त होईल. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आता अजूनही 5 बॉल आहेत जिथे बनवायचे आहेत 8 धावा. 5 बॉल 8चं समीकरण. सुहास ऑन स्ट्राईक. गणेशवाडी बी की तारुक. पाहूया बॉलर निघालेत.
यावेळी पहा सफल होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न, ही चुकी कुठेतरी महागात पडू शकते. प्रत्येक बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत समोर येऊन सफल होऊन, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी. यावेळी डॉट बॉल आलाय. पहा मॅच अजूनही काटा बदलू शकते. काटा इकडे की तिकडे जाणार, तारुकी गणेशवाडी बी या संघाकडे वळणार, हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच चर्चा करूया दोन्ही संघांची. वारंवारपणे आपण पाहिलं तर सध्याची सिच्युएशन पाहिली तर समीकरण आहे 4 बॉल आणि समीकरण 8चं. 4 बॉल 8 धावांची गरज. बॉलर निघाले. 4 बॉल 8चं समीकरण. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. यावेळी विकेट माघारी जातीये, जिथे फलंदाज होत आहेत. विकेट नसणार आहे का पंच? चला निर्णय कळवा आमच्यापर्यंत पंच. या बॉलवरती फलंदाज बाद आहेत. चला थोडस आमच्यापर्यंत जे नवीन नियम आता सध्या आहे, स्ट्राईक चेंज नाहीये. फलंदाज असा अध्यक्ष जे उपाध्यक्ष आहेत आमच्यापर्यंत इथे कॉल करतायत. चला पंचांचा निर्णय काय आलेला आहे? फलंदाज बाद आहेत का पंच? डेफिनेटली फलंदाज इथे बाद आहेत आणि नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे अगदी अजूनही मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दीपक नवीन फलंदाज येत आहेत. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. तेच समीकरण पाहायला मिळत आहे. अगदी 8 धावा बनवायच्या आहेत 3 बॉलच्या पाठीमागे. गोलंदाजी करावी लागेल चांगल्या पद्धतीचे. पुढचे 3 बॉल चांगले हाताळलेले आहेत आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आहेत. नाव आहे दीपक. 3 बॉल 8 धावांची गरज. 3 बॉल 8चं समीकरण. यावेळी पहा अलक्यादाने केलाय. रनआउटची संधी आहे. पहा जे गरजेचं होतं तेच मात्र इथे घडलेलं आहे. जिथे 1 धाव हवी होती आणि तीच 1 धाव मिळालेली आहे. जिथे स्ट्राईक सूरज यांच्याकडे ठेवणं गरजेचं होतं आणि 1 धाव आली आहे. जिथे आता मात्र 2 बॉल 7चं समीकरण. दोन बॉल 7चं समीकरण. बॉलर सज्ज आहेत. नाव आहे अगदी ज्या प्रकारे रतन नाव आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. हाय व्होल्टेज मॅच करून ठेवली आहे या सिच्युएशनला. अगदी 2 बॉल आणि बनवायचे आहेत 7 धावा. स्ट्राईक वरती सूरज. एखादा मोठा फटका मॅचला वळण वेगळं देऊ शकेल की काय? बॉलर निघालेत. नाव आहे रतन. 2 बॉल 7 धावांची गरज. यावेळी चर्चा केली. सांगितलंय स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं गरजेचं होतं आणि डेफिनेटली बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे सूरज. अगदी ताकदीचा वापर जबरदस्त. तितक्याच टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी एक्झिक्यूट केला फटका. षटकार जबरदस्त. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. समीकरण बदललंय. या वळण दिलंय मॅचला. जिथे 1 बॉल 1 धावेची गरज. या फटक्याने मॅचला धडपण निर्माण करून दिले. मी म्हणेन ज्या प्रकारे फटक्याची गरज होती. 2 बॉल 7चं समीकरण. आक्रमण पाहायला मिळालं. फलंदाज सूरज आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती नव्हती. अगदी तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक नव्हती. या बॉलवरती स्ट्राईक मिळाली आणि आक्रमण पाहायला मिळाले. 1 बॉल 1चं समीकरण. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. गणेशवाडी बी विपक्ष तारुक. 1 बॉल 1 धावेची गरज. फ्लिक केलाय आणि इथे विजयी संघ ठरला जातोय गणेशवाडी बी संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम गणेशवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल तारुक टीम. खूप चांगला खेळ.
आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले आहेत या मॅचचे सूरज ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कम ऑन दी स्टेज सूरज. जबरदस्त खेळ. चला आपण नेक्स्ट मॅच कडे लगेचच वळतोय जिथे घराळवाडी विपक्ष येळगाव. अगदी टॉस जिंकलाय प्रथमतः येळगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले घराळवाडी संघाला. चला दोन्ही टीम्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला येळगाव टीम आपलं डिस्कशन जे असेल ते मैदानामध्ये या प्लीज मैदानाचा ताबा घ्या.